गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सुहास पवार. हा ना कुठला हा चेंडू मात्र पाठीच्या दिशेने दटवण्याचा प्रयत्न होतोय. सुलतान येत आहेत गोल चेंडूवर. चेंडूची फेक करणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. दोन बलाढ्य संघांमधील लढत या ठिकाणी पाहायला मिळते. बरोबर आहे का? एक मोठमोठ्या स्पर्धा या दोन्ही संघांनी गाजवल्या आहेत. एका बाजूला विक्रांत गिने प्रतिष्ठान डोंबिवली पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी 11. तर शेखर मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी गोलंदाजीसाठी येत आहे. दिगेट केला जातोय का? अप्रतिम फटका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतंय, ताकद पाहायला मिळते शेखरकडे. या दोन्हीच ताळमेळ पाहायला मिळतोय आणि सुहासवर चढवलेला एक हल्ला सीमारेषेच्या बाहेर घेऊन गेला. पुढचा चेंडू आता मात्र रिवर्सचं अस्त्र बाहेर काढलं गेलं होतं. एक धाव पूर्ण केली जाईल. पहिल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? शाहिद चेंडूवर येत आहे, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे आणि संघाची धावसंख्या लेगबाईच्या स्वरूपात एकने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तुम्हा सर्वांना या स्थानिक क्रिकेटने बेड लावून सोडलेलं आहे. अर्थातच पावसाळ्यामध्ये रबर बॉलने खेळलं जाणारे क्रिकेट आपण पाहतोय. रिवर्सिंगचा फटका. जयेश पाटीलच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. आणि एका धावाने संघाची धावसंख्या एकने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. पहिल्या षटकात चढवलेला जोरदार हल्ला आणि बिनबाद 15 धावा भिवंडीच्या संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहेत. तर प्रेक्षकांनी मात्र आज शनिवारचा दिवस असताना देखील मैदान फुटून जाताना पाहायला मिळाले. कारण या डोंबिवलीला क्रिकेटची एक वेगळी संस्कृती, एक वेगळी परंपरा आहे. ग्रामीण क्रिकेट असू देत, शहरी क्रिकेट असू देत, या डोंबिवली नगरीने व्यावसायिक क्रिकेटला देखील कित्येक स्टार खेळाडू दिलेले आहेत. अर्थातच मी पहिल्या स्टारचं नाव घेईल प्रमोद मांद्रे. अर्थातच देसाई गावच्या या सिताऱ्याने देखील व्यावसायिक क्रिकेटवर डंका नक्कीच आपल्या नावाचा उठवताना पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर मात्र मनोज जोशी पिट्ट्या याने देखील कितीतरी वर्ष अधिराज्य गाजवलंय. या डोंबिवलीचं नाव मात्र व्यावसायिक क्रिकेटवर उठवताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतरच्या काळात देखील मात्र या डोंबिवली नगरीमधून अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, बरेचसे खेळाडू भूपेंद्र भोराने देखील मध्यंतरीच्या काळात खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे त्याच डोंबिवली नगरीमधून येत असताना. त्यानंतर निलेश पाटीलचं देखील नाव घ्यावं लागेल आणि योगेश पाटीलचं देखील नाव घ्यावं लागेल. त्यांनी नुकतीच आगमन झालं त्याचं. अनंत वाघ सचिन येत आहेत. सचिन पेवणी गोलंदाजीसाठी येतात. अर्थातच वांगणीचा हा खेळाडू गेली काही दिवस मात्र व्यावसायिक रबर बॉल क्रिकेटमध्ये आगमन होत आहे आणि चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नगरसेवक चषकात देखील आपल्याला हा परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता आणि आता मात्र स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेमध्ये देखील हा वांगणीचा खेळाडू. तर क्रिकेट सुरुवातीला मात्र मुंबई शहर आणि आजूबाजूला जास्त खेळला जायचं, परंतु या क्रिकेटचा प्रसार हळूहळू मात्र आजूबाजूच्या शहरांमध्ये झाला, आजूबाजूच्या गावांमध्ये झाला आणि त्या गावांमधून देखील खेळाडू येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या क्रिकेटच्या वर आपल्या नावाचा आणि आपल्या गावाचा ठसा उमटवताना पाहायला मिळत आहेत. चेंडू फुलटॉस पद्धतीचा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत, परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू जाऊन पडतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी जयेशच्या माध्यमातून केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या संघाची 2 ने पुढे जाते. धावसंख्या 17 धावांवर. फुलटॉस पद्धत चेंडू होता, परंतु बॅटच्या मधोमध येऊ शकला नाही. परंतु सुदैवी याकरता ठरले चेंडू अशा ठिकाणी गेला, नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू गेला आणि 2 धावा अर्जित केल्या भिवंडीसाठी जयेश पाटील यांनी. ओढी भिवंडी. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आहे. एकाच परिसरातील एक खेळाडू असल्या कारणाने हे शक्य होताना पाहायला मिळत आहे आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती
19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. जयेश फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू फुलटॉस दिला गेला. चुकी झाली गोलंदाजाकडून आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार षटकार. देखील हार्दिक असं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. टप्प्याचा चेंडू आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. चांगला चेंडू होता. एक धाव पूर्ण केली जाईल. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. जलद गतीने मात्र 2 धावा घेतल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 सुरू असताना हवाधार फलंदाजी होताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांकडून हल्ले चढवले जात आहेत. रबर बॉलच्या क्रिकेटचा फायदा घेतला जातोय. आता मात्र अधिक वेगवान पद्धतीचा हा चेंडू सचिन ढवळेचा आणि दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण केली जाते. लेग पाईच्या स्वरूपातील धाव मिळते. शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न सचिन याच्याकडून होतोय आणि ते करत असताना वेग वाढवण्याचा देखील प्रयत्न होतोय. ते करत असताना मात्र एक फुलटॉस चेंडू जरूर गेला होता, परंतु तदनंतर कमबॅक करतायत गोलंदाज. अतिशय वेगवान पद्धतीचा औषध बाहेर पिचिंग असलेला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय शेखर आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सगळ्यांची धावसंख्या जे क्रिकेटचे चाहते इंटरनेटच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पाहताय त्या सर्व चाहत्यांचं देखील डोंबिवली क्रिकेटची ही मायानगरी अर्थातच मोठमोठ्या स्पर्धा ज्या क्रिकेटचं खूप मोठं साम्राज्य डोंबिवलीने उभं केलेलं आहे. या डोंबिवली नगरीमध्ये त्याचबरोबरने साहित्यिक असतील, त्याचबरोबरने कित्येक श्रेयसृष्टीतील मराठी सृष्टीतील कलाकार असतील, त्याच डोंबिवली नगरीतून येताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि अशी ही डोंबिवली नगरी, या डोंबिवली नगरीमध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं आणि जे क्रिकेटचे चाहते इंटरनेटच्या माध्यमातून सामने पाहत आहेत त्या सर्वांचं स्वागत. 2 षटकं संपतात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर येतोय. या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामामध्ये परळची सतीश सँडी चषक 1 लाखाची स्पर्धा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान ज्या खेळाडूने मिळवला, अर्थातच पालघर जिल्ह्यातील पालघर शहराच्या जवळ असणारं अल्लाळी नावाचं गाव आणि या अल्लाळी गाव असणारा गोलंदाजीसाठी येतोय अनिकेत राऊत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ते स्तरणार गोलंदाजी करणं आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवणं ही त्याची खासियत, परंतु फलंदाजी करण्यासाठी देखील तेवढाच धडाकेबद्ध फलंदाज भिवंडीचा वंडर बॉय जयेश. अनिकेतचा पहिला चेंडू लेगच्या बाहेर पिचिंग केली जाते. पंच स्वहित चेंडू घोषित करतायत. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. 31 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अनिकेत राऊत सुरुवातीला मात्र कर्जतच्या काही संघांमधून, कारण कॉलेज त्याचं कर्ज या ठिकाणी झालं, तिकडे खेळल्यानंतर पालघरसाठी खेळला आणि तदनंतर मात्र सध्या या वर्षीचा हंगाम SP11 दादर संघातून देखील खेळताना अनिकेतला पाहिलं जात आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, जोरदार हल्ला चढवला की जातोय. बॅटच्या रडार मध्ये रेंज मध्ये चेंडू आला आणि जयेश पाटीलने मात्र तो भिरकावून दिला. एक मोठा फटका, षटकार 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या झटपट पुढे गेलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 37 धावांवर. जयेश पाटील नावाचं वादळ मात्र या डोंबिवलीच्या मैदानात घोंगावत आहे. नवे तर या अगोदर देखील ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषकात देखील ते घोंगावले कित्येकदा. हो, आता मात्र चांगलं कमबॅक केलं जातं. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडू अडवणार, परंतु क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय. दरम्यानच्या काळात या ठिकाणी चौकाराच्या दिशेने चेंडू जात असताना अमित पाटील त्या ठिकाणी येत आहेत. तर 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. कौतुक करावं लागेल रनिंग बिटवीन द विकेट्स, कारण दोघेही खेळाडू एकाच नगरीतील भिवंडीतील असल्या कारणाने चांगला ताळमेळ आहे, चांगलं संभाषण आहे दोघांमधलं आणि त्या ठिकाणी 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे गेली. धावांची आलेख मात्र उंचावतच चाललाय. त्याला कुठेतरी लगाम घालण्याची गरज आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, परंतु भिवंडीचे हे 2 फलंदाज मात्र गोलंदाजांना दाद देत नाहीयेत. शेखर स्ट्राईक 1.
हा मात्र चेंडूच्या भागात याला इशाराचा भेद घेतोय आणि संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाते. थोडीशी उंची मात्र या चेंडूला जरूर देण्याचा प्रयत्न अनिकेत राऊतच्या माध्यमातून होता आणि फलंदाज गोलंदाजीचं काम असते. ज्या वेळेला फलंदाज दाद देत नसतो गोलंदाजीला त्यावेळेला गोलंदाजीत कुठेतरी तुम्हाला वैविध्यपूर्णता आणावी लागते, कुठेतरी चेंजेस आणावे लागतात, कुठेतरी 3 चेंडू झालेत आणि त्यावेळेला मात्र कुठेतरी तुम्हाला काही बदल करावा लागतो. चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, डायरेक्ट फील्ड करण्याचा प्रयत्न, शाहिद याचा प्रयत्न मात्र फसतोय. काफी राहिला क्षेत्ररक्षक सुहास आणि त्याचा फायदा या ठिकाणी आणि पुन्हा एकदा 3 धावा आणि प्लस वाईड अशा 4 धावांचा बोनस या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. तर अतिरिक्त धावा बहाल करण्यात येतात. विक्रांत केनीच्या अधिष्ठानात काहीतरी नक्कीच रणनीतीमध्ये बदल करावा लागेल, नाहीतर अन्यथा भिवंडी एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाला. आता व्हेरिएशन केलं गेलं, मॅचिकडे जरूर घेतली गेली. क्षेत्ररक्षक नरेंद्रच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. तिसरं षटक सुरू असताना 46 धावांवर प्रत्येक गोलंदाज मागणा ठरलाय आतापर्यंत. कारण पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 15 आणि याही षटकात मात्र धावा येताना पाहायला मिळालेल्या आहेत. ही सलामीची जोडी भिवंडीची डोंबिवलीमध्ये आपल्या नावाचा टंका पिटवताना पाहायला मिळते. जयेश आणि शेखर हा चेंडू मात्र दिवसाचा टंका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु चांगला चेंडू अनिकेत राऊत करून टाकला गेला आणि नो बॉल घोषित केला जातोय. ओव्हर स्टेपिंग या ठिकाणी झाली आणि त्यामुळे पंचांनी या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल घोषित केला. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 लगावला जातोय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल घोषित केला जातोय आणि संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 48. मागील 2 षटकांच्या तुलनेत हे षटक त्याहीपेक्षा मागणं ठरत आहे. अनिकेत राऊत च्या गोलंदाजीला देखील हे भिवंडीचे 2 फलंदाज दाद देताना पाहायला मिळत नाहीये आणि उच्चांकी धावसंख्येच्या दिशेने हा संघ निघालाय की काय अशी फलंदाजी या ठिकाणी होते. त्याचबरोबरने या फलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट देखील एवढी सुंदर आहे. त्याच्या जोरावर मात्र चांगली कामगिरी करतायत. चेंडू चेंडू जरूर होता. सफल चेंडू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि ही जोडी मात्र फोडण्यात यशस्वी झालेली आहेत. अनिकेत राऊत आणि विकेटचं पतन होत आहे. 48 धावांवर पहिला खेळाडू माघारी परततोय. शेखर विकेटचं पतन खेळाडू मागे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. पहिली विकेट माघारी परतते आणि फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. अर्थातच भिवंडीच्या बोरसरी गावचा एक उगवता सितारा आणि महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला एक नवीन अष्टपैलू सिताराच्या रूपात मात्र आपण गेली 2 वर्ष या खेळाडूची कामगिरी पाहतोय. भावेश पवार फ्रॉम बोरसई भिवंडी फलंदाजीसाठी मैदानात येतोय. चेंडू समोरच्या दिशेने डोलवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव दरम्यानच्या काळात पूर्ण केली जाते आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 49 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर याही षटकात 19 धावा आल्या आणि जबरदस्त कामगिरी. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. कुठपर्यंत मजल मारली जाते पाहायचंय. डीजे खेळत असताना भारताच्या बाहेर देखील नेलं. अर्थातच तो गोलंदाज या ठिकाणी येतोय. सुलतान गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैविध्यपूर्णतेने नटलेली गोलंदाजी त्याच्याकडून देखील पाहायला मिळते. परंतु पाहूया धावसंख्येला लगाम घालतोय का सुलतान. हा चेंडू पहिला चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने दडवण्याचा प्रयत्न झाला. जयेश करबी एकदा पूर्ण केली जाणार आहे. उस्मान त्या ठिकाणी चेंडूवर येत आहेत. सुलतान
कारण कल्याणच्या काही संघांमधून खेळता खेळता जयच्या संघात देखील दाखल झाला आणि तदनंतर मात्र डिंगडॉंग पुणे अर्थातच प्रतीक स्पोर्ट्स कोथरूड पुणे या संघात देखील दाखल झालेला ठाणे जिल्ह्यातील खूप कमी खेळाडू असतील जे डिंगडॉंग संघात सातत्याने खेळले, त्याच्यामध्ये सुलतानचं देखील नाव येतं आणि संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत भिवंडी 11 संघाच्या. विकेट केला जातो, जोरदार हल्ला चढवला जातोय भिवंडीच्या व्यवसायीच्या गावच्या सुताराकडून. मध्ये सिरीज यावर्षी घेतली आहे. आता मात्र हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू जाळ्यात मासा अडकावा त्याच्याप्रमाणे अडकवलं. सुलतानने व्हेरिएशन केलं आणि पुन्हा एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद होत आहेत खेळाडू. तर विकेटचं पतन होत आहे. सुलतान एक मोठा फटका जरूर मारला गेला चेंडूवर, परंतु तदनंतर त्या चेंडूवर व्हेरिएशन केलं आणि त्या व्हेरिएशन साठी सुलतान ओळखला जातो. आणि विशेष म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये त्यांची गोलंदाजी आणखी झळ देणारी असते आणि सातत्याने लिजेंड ट्रॉफीला आम्ही त्यांची गोलंदाजी पाहत असतो आणि ओवळ्याच्या स्पर्धेत देखील मात्र जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. पाहूया सुलतान. दिपेश माळी नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. सुलतान गोलंदाजी मार्कवर. हो, क्या बात आहे. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. लॉकल पद्धतीचा हा चेंडू सुलतानचा. सुलतान मात्र प्रभावित केला. एक षटकार जरूर मारला गेला आणि सुलतान कशासाठी ओळखला जातो? ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी देखील ओळखला जातो, व्हेरिएशन साठी ओळखला जातो आणि ते सर्व या ठिकाणी करतोय. आपलं एक एक अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादी मोठी स्पर्धा खेळता, ज्यावेळेला तुमच्या समोर मोठा प्रतिस्पर्धी आहे, ज्यावेळेला संघ अडचणीत असतो, त्यावेळेला आपली सर्व अस्त्र बाहेर काढावी लागतात. आता मात्र विकेट करण्याचा प्रयत्न होतोय. समोरच्या दिशेने चेंडू डोलवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी अमित पाटीलकडून हे खूप कमी वेळा झालाय, कारण या हंगामातच त्याने कित्येक बेस्ट सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक घेतलंय, परंतु चूक ही पुन्हा नाही. पाहूया यानंतर काय होत आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 58. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा व्हेरिएशन केलं गेलं. फुलटॉस चेंडू जरूर होता. सुलतान चेंडूच्या खाली. क्या बात आहे. सुलतान अप्रतिम झेल आणि झेल पकडला जातोय आणि सुलतान 2 विकेट मिळवतोय. तर नवीन फलंदाज कल्पेश मैदानात येतात. सुलतान कशासाठी ओळखला जातो? भारतातील अव्वल संघातून तो का खेळतो त्याचं उत्तरच या ठिकाणी सुलतानने दिलंय. एक षटकार जरूर त्याच्यावर मारला गेला, तरी देखील या डावातील सर्वात कमी धावांचं षटक, अर्थातच 9 धावांचं षटक सुलतानने टाकलं आणि 2 महत्वपूर्ण विकेट सुलतानच्या माध्यमातून मिळवल्या गेल्या. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलेलं आहे. पहिलं षटक टाकलं होतं ज्या सुहास पवारने, त्याला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. विक्रांत फुटकेने प्रतिष्ठान डोंबिवलीसाठी, तर फलंदाजीसाठी भिवंडी 11. आता मात्र आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत. शेखर माघारी परतलेत, भावेश माघारी परतलेत, जयेश माघारी परतलेत, परंतु संघाची धुरा मात्र शेवटच्या षटकामध्ये असणाऱ्या कल्पेश आणि दिपेश माळी यांच्यावर. फुलटॉसचा चेंडू, परंतु फुलटॉसवर देखील याचं नाव क्रिकेट आहे. फुलटॉसवर देखील बोल्ड आउट होणं हा क्रिकेटच्या खेळाचा पार्ट आहे आणि या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धन्यवाद.
म्हणजे फुलटॉस बॉलवर सूरज केने बॅट फलंदाजीसाठी येत आहेत सुरू आणि या सुदैवी ठेवतो गोलंदाज म्हणावं लागेल कारण फुलटॉस चेंडूवर यशच्या उपस्थित झाल्या. पुढचा चेंडू लेफ्टच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 धावांवर. धावसंख्येचा आलेख जो पहिल्या 3 षटकांमध्ये उंचावला होता 49 धावांवर गेला होता. तिला सुलतानने लगाम घातला आणि शेवटच्या षटकात सुहास देखील तेच काम करतोय. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण जरूर घेतलं गेलं. शरीराच्या दिशेने मारा करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि एक धाव दरम्यानच्या काळात या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपात येते आणि कारण या षटकामध्ये षटकारापासून वंचित राहिलेले आहेत ते गोलंदाज सुहास पवार विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय पुन्हा एकदा भिवंडी वर्सेस डोंबिवली. आणि आता मात्र कमी गतीचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण हटलं आणि स्वेत चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो सुहासच्या माध्यमातून. धावसंख्या अतिरिक्तच्या स्वरूपात पुढे जाते. धावसंख्या 61 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. शेवटचं षटक असताना भिवंडी विकेट केला जातोय. सुरेख फटका या ठिकाणी मारला जातोय. फलंदाज सूरजच्या माध्यमातून मारला गेलेला हा फटका आणि 6 धावांमध्ये रूपांतरित होतोय. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा परंतु जाळ्यात सापडलाय आणि आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. काढूबाद जे 67 धावांवर आणखीन एक विकेट पाहायला मिळतोय. सुहास पवारचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय आणि हे षटक चांगलं म्हणावं लागेल मागील काही षटकांच्या तुलनेमध्ये कारण या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत तर त्या 9 धावा याही षटकामध्ये आलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 67 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 68 धावांची आवश्यकता. 5 षटकांमध्ये 68 धावांची आवश्यकता. आपण पाहत आहोत डोंबिवलीमधील ओहराम आणि अंडराम या दोन्ही पद्धतीच्या क्रिकेटमधील एक नावाजलेला संघ विक्टी स्पोर्ट डोंबिवली अर्थातच देवेंद्र हडपे आणि त्यांची संपूर्ण टीम या क्रीडा स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी झगडताना पाहायला मिळत आहेत आणि सलग दुसऱ्या वर्षामध्ये डोंबिवलीतील ही मानाची रबर बॉलची क्रीडा स्पर्धा कारण डोंबिवली टेनिस बॉलच्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांसाठी ओळखली जाते परंतु आता डोंबिवली रबर बॉलच्या क्रीडा स्पर्धेसाठी देखील या विक्टीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि डोंबिवली चषकाच्या माध्यमातून ओळखली जाईल कारण आगामी कालावधीमध्ये 19 आणि 20 तारखेला देखील बागशाला मैदानात रबर बॉलची क्रीडा स्पर्धा होणार आहे. तर 68 धावा फलकावर विजयासाठी आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता 68 67 झाल्यात. तर या 68 धावा कशा प्रकारे भिवंडीच्या गोलंदाजांच्या विरुद्ध अर्थातच भिवंडीच्या या तोफखान्याच्या विरुद्ध बनवल्या जात आहेत की त्यांना रोखलं जात आहे. तुम्ही जयंत जोशी सरांना विनंती केली आपण या ठिकाणी यायचंय. व्यासपीठाच्या वर आपणास आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर 68 धावा कशा प्रकारे बनवल्या जात आहेत की त्यांना रोखलं जात आहे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो पुन्हा एकदा विनोद पाटील सरांकडे. धन्यवाद चंदू सर. उपस्थित तमाम प्रदर्शकांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि थरार खेळामध्ये पुनश्च हार्दिक सहर्ष स्वागत आहे.
स्पर्धा आपण पाहताय विक्टर स्पोर्ट्स डोंबिवली आयोजित विक्टर स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2017 क्रिकेटचा हा थरार छिद्र प्रीमियर कॉलनीच्या या ऐतिहासिक मैदानात आपण आलो आहे. प्रथमच रबर बॉलची स्पर्धा प्रथमच या मैदानामध्ये विक्टर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. आणि स्पर्धा आपण पाहताय. मात्र आजचा दिवस स्पर्धेचा पहिला दिवस 2 दिवसीय स्पर्धा आणि पहिल्या दिवसातला हा उपउपांत्य फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय. भिवंडी 11 वर्सेस परी 11 या दोन संघादरम्यान. मी विनंती करतो आदरणीय संदेश पाटील साहेब यांना की आपण कुठे असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे, व्यासपीठावर आपण यायचं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. विक्टर स्पोर्ट्स डोंबिवली येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं, आमच्याकडे रसिकांचं, जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपल्या लॅपटॉपवर मोबाईलच्या स्क्रीनवर एन्जॉय करतात त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. पद्मनाभ प्रभू यांना देखील विनंती करतोय आपण कुठे असाल तर आपण देखील यायचं आहे. जाऊया मैदानाकडे. भिवंडी 11 या संघाने 67 धावा फलकावर लावल्या. परी 11 या संघाला 68 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठायचंय. विक्रांत केणे प्रतिष्ठान या संघासमोर लक्ष आहे. ड्राईव्ह केलाय साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी सुहास वेगाने धाव देते. थ्रो धाव 68 धावांचं लक्ष या ठिकाणी डोळ्यासमोर. सलाम स्टुडिओमध्ये उस्मान पटेल आणि त्याचबरोबर सुहास. चेंडू पोलवर टाकायचा साईडला काढलाय उस्मान पटेलने. ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण शेखर चांगलं क्षेत्ररक्षण ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय चांगला सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. दोन्ही संघ जर पाहिलं दोन्ही संघाची चांगली बांधणी या ठिकाणी पाहायला. दोन्ही संघामध्ये परिपक्व परिपूर्ण असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक दोन चांगले संघ बलाढ्य संघ या ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई, सन्मानाची लढाई या मैदानावरती, अस्तित्वाची लढाई. यावे चेंडू बिस्टॅन होतोय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय त्या ठिकाणी आणि हा झेल अतिशय चांगल्या प्रकारे टिकला. पहिल्या विकेट संपत आहे. फलंदाज सुहास पवार बॅक टू द पॅव्हेलियन. देवेंद्र वडके स्पोर्ट्सचे मॅनेजर व्यवस्थापक आदर्श मार्गदर्शक आणि विक्टर स्पोर्ट्सचे नाव देखील त्यांनी सुचवलं होतं. तेव्हा या संघाची मागणी दिली गेली. हा संघ जेव्हा तयार करण्यात आला होता संघाने त्याच्याच माध्यमातून आपण पाहतोय की रबर बॉलची स्पर्धा मैदानावरती संघ धाव फलकावर 2 धावा. राजू उत्कृष्ट असा गोलंदाज पहिले षटक हाताळताना आपण पाहतोय. स्ट्राईकला उस्मान पटेल. अतिशय चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू, भल्या फलंदाजांना शांत ठेवणारा हा चेंडू. ते मात्र उस्मान पटेलने तेच केलं. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. सुरक्षात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू श्रीगणाच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी गोलंदाज राजू स्वतः जाऊन
68 धावांचं टार्गेट आहे या षटकात. दरम्यान या ठिकाणी आपल्या मान्यवर उपस्थित आहेत संदेश पाटील यांना आपण सन्मानित करतो. विनंती करतोय रवींद्र हडपे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर संदेश पाटील यांना पुष्पगुच्छ शुभ देताना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं. याची शाल त्याचबरोबर चांगली संकल्पना एक रोपटं त्यांना दिलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकता. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि या संस्कृती जतन करत असताना विक्टी स्पोर्ट्स डोंबिवली येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा त्या ठिकाणी सत्कार करतोय, सन्मान करतोय. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. चेंडू हवेत आहे. जयेश पाटील चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र वाघाची शिकार. बडी मछली जाल में फंसे. बाबू हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय जितू शेलार यांना की आपण त्या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं. प्रभू इथे मात्र दुसरा धक्का संघ इथे अडचणीत सापडलेला आहे. कारण 4 धावांवर हा दुसरा धक्का लागलाय. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूचे असलेले येत आहे. इथे मात्र विक्रांतकडे प्रतिष्ठान संघ इथे मात्र पूर्णपणे निश्चितच झुंज देत असताना झगडत असताना पूर्णपणे बॅकफूटवर हल्ला गेलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात पाहिली आपण. 4 धावा दिल्या, त्याकडे बाद केला होता. त्याच्याच पावलावर बॉल टाकला तर भावेश पवारने देखील चांगल्या चेंडूवर उस्मान पटेलला बाद करून खूप मोठी सफलता या ठिकाणी प्राप्त करून दिली आपल्या संघाला. पूर्णपणे बाद केले मानसिक दडपणाखाली. आणि इथे योगेश पाटील यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय. त्याला पहिल्या सामन्यात सहभागी झाला होता. मात्र या सामन्यामध्ये बॅटिंगमध्ये थोडंसं परिवर्तन योगेश पाटीलचा विचार केला तर ग्रामीण क्रिकेट खेळत असताना सातत्याने चांगली कामगिरी योगेशने केली. त्यानंतर खुल्या गटातून खेळत असताना शहरी क्रिकेट खेळत असताना देखील मुंबई विभागामध्ये आपल्या खेळाने त्याची छाप सोडली. सामना सज्ज भावेशचा अतिशय वेगवान चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी. याच गोलंदाजीसाठी जाणला जातो गोलंदाज भावेश पवार. अतिशय चांगली गोलंदाजी भावेशची. पूर्णपणे या ठिकाणी संघ ढकलला गेला आहे. असंख्य धावफलकावर स्थिरावलेली आपण पाहतोय. 5 धावा गरज आहे 68 धावांची जिंकण्यासाठी. धावाच्या धावांसाठी खेळताय चंद्रचंद्र त्या ठिकाणी समोर आणि तिथे सापळा रचला होता, त्या सापळ्यामध्ये अडकलाय आणि तिसरा धक्का. शाहिद शेख मॅन फ्रॉम कल्याण अतिशय फलंदाज मात्र खूप बरी बाद झालेली आहे. डॉन साईडला ड्राईव्ह केला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शेखर पूर्णपणे जखडून ठेवले. फलंदाजांना कोणत्याही प्रकारची संधी देत नाही स्ट्रोक खेळण्यासाठी. विके प्रतिष्ठान संघाने पहिल्या सामन्यामध्ये मंगेश इलेव्हन संघाला परास्त केलं होतं. मात्र इथे संघ पूर्णपणे ढकलला गेला. कारण 68 धावांचा पाठला करत असताना संघाची सुरुवात करण्यात आली. 3 गडी गमावले गेले. असंख्य धावफलका पाहता पण 6 भावेश त्यामुळे विकेट चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक ठिकाणी सज्ज. चेंडू दुसऱ्या टप्प्यात राजू उचलतो फेकतोय. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. एकेरी धावांवर जास्त त्या ठिकाणी भर दिला जातो. कारण 3 प्रमुख फलंदाज आघाडीचे फलंदाज बाद झाले आहेत. पूर्णपणे जबाबदारी मिडल ऑर्डरच्या फलंदाजावर येऊन ठेवलेली आहे. कारण 68 धावांचा पल्ला काढायचा आहे. इथे पहिल्या 2 षटकामध्ये धावा जर आपण पाहिलं तर फक्त 7 धावा. कारण जर बातमी होणार तर 5 षटक त्या ठिकाणी राखलेले आहे. आणि जर पाहिलं 3 गडी देखील त्या ठिकाणी
गमावलेले विक्रांत प्रतिष्ठान संघाने. मात्र हा संघ पूर्णपणे अडचणीत सापडल्या. संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. कोण बनेल तारणार या संघाचा कोणता फलंदाज संकटमोचन बनवून या संघाची बुडणारी नौका किनाऱ्यावर लावेल आणि या संघाचं अस्तित्व पडायला लागले, प्रतिष्ठा पडायला लागले, सन्मान पडायला लागलाय. 68 धावांचा पल्ला गाठताना बोललं तर फक्त 7 धावा. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज आहे 61 धावांची. 18 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर आस्किंग रेट 20.33चा प्रति षटका मागे आस्किंग रेट वाढलाय. त्या मागचं कारण पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी, अचूकता, भेदकता, विविधता या 2 गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये दाखवलेली आहे. 3 गडी जे आघाडीचे 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद केलेले आहेत. त्यांना मात्र ते शाहिद शेख आणि नाशकातला जो फलंदाज आहे तो पहिला जर रोहित भालेराव. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली रोहित भालेराव उर्फ किडनी या नावाने ओळखला जातो. उल्हासनगर विभागातला एक अतिशय चांगला खेळाडू, व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची निश्चितच ओळख आहे. असा खेळाडू या 2 खेळाडूंना आता मात्र पूर्णपणे दारोमदार जबाबदारी असणार आहे. क्रिकेटमध्ये बाद होऊन जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं, मात्र जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं. मात्र ही जबाबदारी हे 2 फलंदाज स्वीकारतील. यावेळेस शाहिद शेखच्या बॅटमधून निघालेला आसमानी टोला चेंडू सीमारेषे बाहेर. थँक्यू. पहिल्या चेंडूवर सूरजचं स्वागत केलं षटकार शाहिद शेखने. चेंडू खाली राहतोय. अपेक्षेपेक्षा कमी उसळी घेतली या चेंडूने. हे पूर्णपणे शाहिद शेखला बीट केले. पहिल्या चेंडू षटकार लगावला, त्यानंतर मात्र सुरेख चेंडू फेकला. डॉट चेंडू इथे फेकलेला आहे. एक चांगली कॉन्टेस्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर डॉट, आता मात्र तिसऱ्या चेंडूवर काय करते बघूया. यावेळेस चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. आणखीन एक मोठा फटका शाहिद शेखच्या बॅटमध्ये. चेंडू षटकार, त्यानंतर डॉट, तिसरा चेंडू षटकार, आता मात्र 4था चेंडू. शाहिद शेखने दाखवून दिलं की अजूनही आम्ही हार मारली नाहीये, अजूनही आम्ही संघर्ष करणार, शेवटच्या टप्प्यापर्यंत फाईट करणार. आणि त्याच अनुषंगाने पावलं उचलली गेली मैदानावरती. 2 षटकार शाहिदच्या बॅटमधून. यावेळी ऑन साईडला स्क्वेअरच्या दिशेने जयेश पाटील वेगाने पुढे सरकलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1 धाव. अतिशय चांगला चेंडू फेकला होता, कमबॅक सुरेख केलं होतं. कोलवडचा चेंडू मात्र ऑन साईडला बॉटलचा वापर करून चेंडूला वळवलं होतं. 1 धाव या दरम्यान पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावपळ करतो आपण 20 धावा. पहिल्या 2 षटकात फक्त 7 धावा होत्या, तर या षटकात तर पाहिलं तर आतापर्यंत 13 धावा आपण खर्च करण्यात आल्या. 20 धावा धावपळ करतो होतोय. तर अजून पाहिलं तर 48 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्राईकला रोहित भालेराव उर्फ किडनी. पहिल्या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द शिल्पकार विजयाचा सामना करण्यास सज्ज सूरज. हवे चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षण सज्ज, मात्र चेंडू त्याला बीट करून डोक्यावरला सीमारेषे बाहेर. विक्ट्री चौकार. गरज आहे स्ट्राईकला किडनी. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, जयेश पाटील चेंडूच्या खाली आणि इथे मात्र चूक करणार नाही. आणि 4थ्या विकेटचं पतन होतंय. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन.
डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने अतिशय चांगला झेल बदललेले जयेशने या स्पर्धेमध्ये फलंदाजी देखील चांगली केली. त्याचबरोबर अतिशय चांगले क्षेत्ररक्षण लागले जयेश पाटील वंडर बॉय. एकदा जयेशच्या दिशेने चेंडू विकावल्यास केलेला जयेश तिकडे चेंडू फेकतोय तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण दिली आहे. असंख्य धावफलकावर एक नंबर असंख्य धावफलकामध्ये आपण 25 धावा अजूनही 43 धावांची गरज आहे. रोहित बाद झाला मात्र शाहीद एका बाजूने किल्ला लढवतोय प्रयत्न करतोय आपल्या संघाला विजय करण्यासाठी. मात्र शाहीद नाही प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल जीवाचं रान करावं लागेल ते मात्र फाईट करावी लागेल. मात्र चेंडूला हुकलेलाय फाईटच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठिकाणी सज्ज. आता मात्र शाहीद शेखच्या पाठीचा देखील चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करते त्या ठिकाणी दीपेश माळी. इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज मैदानावरती नरेंद्र आलाय. इथे मात्र 6वा धक्का लागलाय. हा संघ आता मात्र पूर्णपणे ढकलला गेला आणि या संघाला मजबूत केलेली आहे. म्हणजे भिवंडी धावसंख्या धावफलकावर 25-43 धावांची गरज आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं मार्गस्थ. शॉर्ट आपला चेंडू यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चिंतेच्या वेगाने पुढे सरकला आहे मात्र प्रतीकच्या हातातून हा चेंडू निसटतोय. त्यामुळे निश्चित त्या ठिकाणी चांगलं पॅकिंग होते. एक धाव इथे पूर्ण केले. स्ट्राईकला नरेंद्र दष्टपुष्ट शहराचा हा मालक अतिशय हार्ड हिटिंग फलंदाजी करण्यासाठी मानला जातोय. आणि इथे संघ पूर्णपणे दबावाखाली पूर्णपणे हा संघ निश्चित पराभवाच्या छायेमध्ये. शॉर्ट ऑफ प्ले पूर्ण प्रयत्न चेंडू पूर्णपणे केले चेंडू नरेंद्रला. आणि हा सामना निश्चित एका बाजूने झुकलेला आपण पाहतोय. कारण पहिल्या षटकापासून गोलंदाजांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे संघाला पूर्णपणे दडपणाखाली चित आणलं होतं. आणि दडपणातून हा संघ निघू शकला नाही. चेंडू जातोय स्कोरीच्या दिशेने. फलंदाज अनिकेत नरेंद्र बाद झाल्यानंतर अनिकेत मैदानावरती गोलंदाज येते. प्रतीक चेंडू ड्राईव्ह केलाय मामाच्या दिशेने. त्या ठिकाणी थोडीशी चूक होते. सिंगल्स या सामन्यामध्ये निश्चित जर पाहिलं तर या सामन्यामध्ये पूर्ण हवा निघून गेलेली आहे.
पण त्यामागचं कारण विकेट प्रतिष्ठान संघाने पहिल्या सामन्यात ज्या प्रकारे फलंदाजी केली होती फलंदाजी करता आली नाही. आता त्याचं सर्व ट्रेंड घ्यावं पहिलं तर भिवंडीच्या गोलंदाजांना घ्यावं लागेल. पहिल्या षटकापासून फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलं, दबावाखाली ठेवलं आणि त्या दबावातून हा संघ शेवटच्या षटकापर्यंत निघू शकला नाही आहे. त्यामुळे या सामन्यावर पकड मजबूत केली. मात्र फलंदाज बाद होते. 8वा धक्का फटका लागलेला आहे. मात्र हवेत होता. मॅचमध्ये चेंडू लँड होतोय, चेंडू जातोय संघाच्या बाजूने जिंकलेले आहे. संघाने जिंकलेले आहे. फक्त ऑप्शन पूर्ण करायची आहे. रसिकांची थोडीशी निराशा झाली असेल. मात्र क्रिकेटमध्ये नेहमीच या गोष्टी पाहायला मिळतात. प्रत्येक सामना रंगतदार होत नाही. कधी एखादा सामना एकतर्फी होतो. त्यामागचं कारण आहे कारण दोन संघ जेव्हा कडवा प्रतिकार देतात तेव्हा एक चांगली रंगत पाहायला मिळते. मात्र या सामन्यामध्ये विकेट प्रतिष्ठान संघाची कामगिरी अपेक्षित झाली नाही. त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ त्यांनी करता नाही. चौकार लगावला आहे सचिन केवल्याने. थँक्यू रुची. मात्र हा चेंडू इष्टांचा वेग घेतोय आणि फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगल्या गाणं सादर केलं. हा भाव